काय घडलं असेल असं की अर्ध्या रात्री आपल्या छोट्या लहानग्या मुलाला घेऊन त्या नवरा बायकोंना आपलं घर सोडावं लागलं. मध्यरात्री आपलं घर सोडून आपल्या छोट्याशा समीरला घेऊन ते लोक शहरात निघून गेले आणि पुन्हा कधीही त्यांनी त्या घराकडे वळून पाहिलं नाही. जाणून घेणार आहोत माझ्या आजच्या कथेमध्ये. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. कथा सुरू करण्यापूर्वी अशाच काही रोमांचक, चित्तथरारक हॉरर कथा ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजची आपली कथा आहे महाराष्ट्रातल्या कोकणातली, कोकणामधला रत्नागिरी जिल्हा. तसं बघायला गेलं तर कोकण हा भूताखेतांच्या कथांनी गजबजलेला भाग आहे असं आपण म्हणू शकतो. खूप साऱ्या भूताखेतांच्या गोष्टी तिथं आपल्याला ऐकायला मिळतात आणि तशीच एक आहे आपली आजची गोष्ट. तर एक नवरा बायको आणि त्यांचा लहानगा मुलगा जो 2-2.5 वर्षाचा आहे, त्याचं नाव आहे समीर. त्या रात्री अचानक त्यांना आपलं घर सोडावं लागलं. घरातलं सगळं सामान, घरातली सगळी परिस्थिती तशीच्या तशी ठेवून त्यांनी लगबगीने आपलं घर सोडलं आणि सरळ शहराचा रस्ता धरला. शहरात जाऊन ते स्थिरस्थावर झाले. आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केलं. छोट्या समीरला वाढवत त्याच्या शिक्षणाचं, त्याच्या नोकरीचं बघता बघता बरीच वर्ष निघून गेली आणि गावच्या घराला हे दोघं जण विसरून सुद्धा गेले. हळूहळू समीर मोठा होत होता. त्याचं एज्युकेशन झालं, नोकरी झाली आणि मग त्याचं लग्न सुद्धा झालं. आणि लग्नानंतर मग आले तेच रिच्युअल जे जनरली सगळ्या मराठी फॅमिलीमध्ये असतात. गावी जाऊन आपल्या कुळदैवताचं दर्शन घेणं. समीर हट्टाला पेटला होता की त्याला त्या गावी जायचं आहे. रादर गेल्या कित्येक वर्षात तो खूपदा आठवायचा की आपण लहान असताना कुठल्या तरी गावी राहायचो. त्याने खूपदा त्याच्या आई वडिलांना विचारलंही होतं, पण त्याच्या आई वडिलांनी सतत ही गोष्ट टाळली होती. त्याला कोणतीच गोष्ट स्पष्टपणे सांगितली नव्हती आणि त्यामुळं त्याच्या मनात खूपशी क्युरिओसिटी होती आपल्या गावी जाण्याबद्दल. आणि आता लग्नानंतर जाणं गरजेचंच आहे किंवा रिवाज आहे म्हणून तो आपल्या मतावरती ठाम राहिला की तो त्याची बायको शीतल हिला घेऊन गावी नक्कीच जाईल. त्याच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केला त्याला अडवण्याचा, पण त्याने नाही ऐकलं. आई वडील नाही म्हणत असताना त्यांचं सांगणं न जुमानता अगदी हट्टाने तो शीतलला घेऊन गावी गेला. गावी त्याचे बरेचसे कझिन्स होते. त्यातले काही 1-2 त्याच्या घरी येत जात आणि त्यामुळं त्यांच्याशी समीरचं चांगलं बोलणं चाललं होतं. त्याचा एक आवडता कझिन किंवा जो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, गणेश, ज्याच्या घरी जाऊन समीर पोहोचला. गणेशने फार आगत्याने त्याचं स्वागत केलं. बघणाऱ्या सगळ्या लोकांच्या नजरेमध्ये समीरला थोडंफार कौतुक दिसत होतं, थोडंफार आश्चर्यही होतं की इतक्या वर्षांनी हा कसा काय इकडे आला. गणेशच्या घरी येऊन फ्रेश झाल्यानंतर, जेवण खाणं झाल्यानंतर समीरने गणेशला असं सांगितलं की आज रात्री मुक्कामाला मी माझ्या घरी जाईन. हे ऐकून गणेश थोडा अस्वस्थ झाला. त्या घराबद्दल गणेशला सगळं माहिती होतं, पण तरीही स्पष्टपणे न सांगता गणेशने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अरे तू आजच आलास, घर इतके वर्ष बंद आहे, सकाळी जाऊन पाहू, स्वच्छता करता येईल, अशी बरीचशी कारणं गणेशने दिली, पण समीर कोणातही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सायंकाळ होता होता त्याने आपल्या बायकोला घेतलं आणि तो आपल्या जुन्या घरी गेला. घराचे दरवाजे उघडून आत आला. घरामध्ये एंट्री करताच त्याचं मन पुन्हा त्याच्या बालपणात गेलं, कारण ते घर आजही तसंच होतं जसं त्याचे आई वडील सोडून गेले होते. अगदी किचनवर असणाऱ्या भांड्यांपासून सोफ्यावरती, पलंगावरती पडलेले कपडे, सगळं सामान अगदी जसंच्या तसं होतं. त्याने शीतलला घरामध्ये थोडी स्वच्छता करण्यास सांगितली आणि मी काहीतरी गरजेचं सामान घेऊन येतो असं म्हणून तो बाहेर निघून गेला. घरामध्ये लाईट होती, थोडेफार दिवे होते, पण संध्याकाळ सरत आली होती. शीतलने पटापटा काम आवरायला सुरुवात केली. किचन पासून सुरुवात करून 1-2 खोल्या,
लिव्हिंग रूम, बेडरूम जे काही होईल ते तिने साफसूफ करून घेतलं. ती काम करत असताना अचानक तिला समीर आल्याची चाहूल जाणवली. तो काहीच न बोलता सरळ आतमध्ये निघून गेला, म्हणून तीही बाहेर येऊन त्याला बघायला लागली. तर समीर सरळ एका आतल्या खोलीत निघाला होता. तीही त्याच्या मागे मागे त्याला आवाज देत चालतच होती. तोपर्यंत समीरने पुढे जाऊन त्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडला आणि तो आत निघून गेला. शीतल सुद्धा लगबगीने त्या रूम मध्ये पोहोचले आणि आतमध्ये पोहोचताच तिने जे दृश्य बघितलं ते बघून भीतीने तिची किंकाळी निघाली. ज्या व्यक्तीच्या मागे त्या रूम मध्ये ती आली होती तो व्यक्ती समीर नव्हता, आणि त्यापेक्षा भयानक तो जो कोणी व्यक्ती होता तो व्यक्ती गळफास लावून पंख्याला लटकलेला होता. शीतल प्रचंड घाबरली आणि त्या खोलीतून पळाली. पण इतकी प्रचंड भीती होती की ती त्या खोलीच्या बाहेर येऊन बेशुद्ध पडली. थोड्या वेळाने समीर परत आला. त्याने एकदा दोनदा दरवाजा वाजवला, पण आतमधून काहीच आवाज आला नाही. शीतलने दरवाजा सुद्धा उघडला नाही, म्हणून त्याने एक खिडकीची काच खोलून बघायचा प्रयत्न केला, तर आतल्या खोलीत शीतल बेशुद्ध अवस्थेत पडलेली त्याला दिसली. त्याने दरवाजाला धडक देऊन, धक्के मारून, काहीतरी प्रयत्न करून तो दरवाजा तोडला आणि तो आतमध्ये आला. सोबत येताना त्याने सामान आणलं होतं. त्याने थोडंसं पाणी शिंपडून तिला पाणी प्यायला दिलं. तिला उठवून बसवलं आणि तिला विचारलं की काय झालंय तुला. शीतलनी जो काही भयानक प्रकार बघितला होता तो सगळा ती त्याला सांगतच होती. इतक्यात पुन्हा त्या रूम मधून तोच व्यक्ती बाहेर आला, पण ह्यावेळी मात्र त्याचं रूप अतिशय भयानक होतं. विस्कटलेले केस, रक्त उतरलेले डोळे, अतिशय विकृत आणि भयानक अशी वाटणारी ती व्यक्ती त्या खोलीच्या बाहेर आली आणि ओरडायला लागली, हे माझं घर आहे, हे माझं घर आहे. समीरच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्याला कळलं का सगळेजण त्या घरामध्ये जाण्यासाठी आपल्याला नकार देत होते. पण अजिबात उशीर न करता त्याने आपल्या बायकोला घेतलं आणि तो त्या घरातून बाहेर पडला. ते सरळ गणेशच्या घरी जाऊनच थांबले. त्याने झालेला सगळा प्रकार गणेशला सांगितला. गणेशला या सगळ्या गोष्टींची आधीच माहिती होती, पण त्यानेही समीरला धीर दिला आणि मग समीरला या मागचं सगळं सत्य समजलं. गणेशने सांगितलं की तो वाडा 4 पिढ्यापूर्वी त्यांच्याच घराण्यातल्या एका आजोबांनी बांधलेला होता. त्या वाड्यामध्ये त्या आजोबांचं कुटुंब अगदी आनंदाने नांदत होतं. पण जशी मुलं मोठी होतील तसे प्रत्येक जण आपल्या कामाधंद्याच्या निमित्ताने त्यांच्या बायका मुलांना घेऊन तिथून दूर जाऊन स्थायिक झाले. म्हातारपणी ते आजोबा एकटे राहिले. बऱ्याचदा मुलांनी त्या आजोबांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण ते आजोबा कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं घर सोडायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं फक्त एकच होतं की हा माझा वाडा आहे, मी तो कधीच सोडणार नाही. शेवटी त्यांची अवस्था खूप खराब झाली. त्यांच्याकडे बघणारं कोणी नव्हतं, त्यांना 2 वेळचं अन्न देणारं कोणी नव्हतं. एकटेपणा, निराशा यांनी ग्रासलेल्या त्या आजोबांनी एके दिवशी स्वतःचं जीवन संपवून घेतलं. पण स्वतःचं जीवन संपवल्यानंतरही त्या आजोबांचं अस्तित्व त्याच वाड्यात राहिलं. ह्याच कारणामुळे समीरच्या आई वडिलांनी खूप वर्षांपूर्वी तो वाडा सोडला होता आणि त्यानंतर सुद्धा समीरला कधीही त्या वाड्याकडे भटकू दिलं नव्हतं. हे ऐकून समीरला त्या आजोबांची दया आली. समीरला खूप वाईट सुद्धा वाटलं आणि काहीतरी मनाशी ठरवून तो निश्चिंत मनाने झोपून गेला. दुसऱ्या दिवशी आपली पत्नी शीतलला घेऊन तो पुन्हा त्या वाड्यामध्ये गेला. इतके वर्ष बंद असणारा तो वाडा त्याने स्वच्छ करून घेतला. त्या आजोबांचा जो जुना फोटो होता त्या फोटोची पूजा करून घेतली आणि नमस्कार करून त्या आजोबांना एकच गोष्ट सांगितली, हा वाडा तुमचाच आहे आणि तो नेहमी तुमचाच राहील. असं बोलून शेवटचा नमस्कार करून
तो आपल्या बायकोला घेऊन तिथून निघून गेला. आता ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे मला नाही माहीत, पण अशीच एका ओळखीच्या व्यक्तीने मला ही कथा सांगितली होती, जी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कथा तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा. कशी वाटली ते मला कमेंट्स करून कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.